भारतीय जनता पार्टी वाडा पूर्व मंडळाच्या वतीने आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त समर्पण दिवस तिळसे येथे श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात पंडितजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून करण्यात आली। या कार्यक्रमास पालघर जिल्हा कृषी सरचिटणीस राजेश रिकामे, मंडळ अध्यक्ष संतोष पाटील, सरचिटणीस अतुल वेखंडे, कांतीलाल गोरे, जगदीश कोकाटे तसेच कृषी आघाडी अध्यक्ष प्रशांत वेखंडे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष प्रकाश लहांगे, ओबीसी आघाडी उपाध्यक्ष दिलीप वेखंडे, अनुसूचित जाती अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, चिटणीस पांडुरंग सोनवणे, राजेश विशे, विभाग अध्यक्ष समीर धुळे, रिशू नडगे व बूथ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविकात सरचिटणीस अतुल रघुनाथ वेखंडे यांनी पंडितजींच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय या विचारसरणीची माहिती देत त्यांच्या जीवन कार्याला अभिवादन केले। राष्ट्रीय व जिल्हा स्तरावर समर्पण दिवस साजरा करण्याच्या सूचनांबाबतही त्यांनी माहिती दिली। यानंतर राजेश रिकामे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे सांगितले। पंडितजींच्या निस्वार्थ सेवेच्या विचारांचे अनुसरण करून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। मंडळ अध्यक्ष संतोष पाटील यांनीही समर्पण दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम व भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले। दरम्यान डाडरा गावचे शिवसेना शाखा प्रमुख बबन काटोळे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला।